ऍडिशन सबट्रॅक्शन यावरती बरेच एक्झाम्पल बघितलेले आहेत. काल 3 एक्झाम्पल सॉल्व्ह करायला दिलेली होती. सर्वांना सॉल्व्ह झाले का एक्झाम्पल ते? सर सेकंड सम घ्या ना एकदा. सेकंड एक्झाम्पल हो बाकी सॉल्व्ह झाले सर्वांना? हो येस सर. काय सेकंड एक्झाम्पल सांगा. इफ एक्स इक्वल्स टू काय आहे? इफ एक्स इक्वल्स टू हा. 1 2 1 2 minus -3 4 4 y y equal to 4 5 1 minus 3 z 7 11 minus 8 9 आणि शो दॅट काय करायचं? 3x plus y इक्वल टू z 3x प्लस y इक्वल टू z. हो. हे आपल्याला शो दॅट करायचं आहे. आता त्यासाठी आवाज डबल येतोय का? हो sir, येतो sir. आवाज Okay. डबल येतो सर. आवाज येतोय का सांगा मला. येस सर. हो सर. ओके. आपल्याला थ्री एक्स प्लस वाय इक्वल टू झेड येते का बघायचं आहे. त्यासाठी मग जी व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला सांगितले ती घेऊया. 3x प्लस वाय हे आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलंय, म्हणजे शो दॅट करायचं. त्यासाठी LHS मधील ही व्हॅल्यू घेतली 3x प्लस वाय. हे म्हणजेच काय, 3 इंटू एक्स मॅट्रिक्स लिहायचा. एक्स मॅट्रिक्सची व्हॅल्यू किती आहे हो? एक्स 1 2 मॅट्रिक्सची 1 2 -3 4 -3 4 एक्स ची व्हॅल्यू टाकली इथं, प्लस वाय मॅट्रिक्स आहे इथं. वाय मॅट्रिक्स, त्या वाय मॅट्रिक्सची व्हॅल्यू इथं टाकायचे. सांगा वाय मॅट्रिक्स 4 5 4 5 1 -3 1 -3. या पद्धतीने आपल्याला 3 इंटू एक्स मॅट्रिक्स लिहिला प्लस वाय मॅट्रिक्स लिहिला. आता हे सिम्प्लिफाय करूया. या 3 न या पूर्ण टर्मला मॅट्रिक्सच्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं आहे. ती 3 पहिली 6 स्टेप आपली असेल. तो मॅट्रिक्स लिहूया. 3 इंटू 1 3 3 इंटू 2
6 6 असेल. परत सेकंड रो मध्ये 3 इंटू Minus मायनस 9. 3 Minus मायनस 9 झाला आणि 3 इंटू 4 12 झाला. प्लस हा पुढचा मॅट्रिक्स जो आहे तो आहे असा घ्यायचा 4 5 1 मायनस 3. मी काय केलं बघा सिम्प्लिफिकेशन साठी, हा बाहेरचा जो 3 होता त्या 3 स्केलारनं आतील मॅट्रिक्स मधल्या प्रत्येक एलिमेंटला या मल्टिप्लाय केलं आणि ते इथं लिहिलं. आणि हा जो पुढचा मॅट्रिक्स आहे तो इथं आहे असा लिहिला. आता आपल्याला इथं 2 मॅट्रिक्स दिसत आहेत. हा एक मॅट्रिक्स, हा एक मॅट्रिक्स. या Addition. 2 मॅट्रिक्सची ऍडिशन करायची आपल्याला. म्हणजे प्रत्येक एलिमेंट मध्ये ऍड करायचा करस्पॉन्डिंग याच्यामध्ये 7 11 minus 8 9. 3 प्लस 4 8. 7 झालं. 6 11. प्लस 5 11 आहे. मायनस 9 प्लस 1 म्हणजे Minus मायनस 8 होईल. आणि 12 मायनस 3 म्हणजे 9. 9. म्हणजेच LHS आपल्याला equal to RH. 3x लक्ष द्या फक्त 3x प्लस y ही जी व्हॅल्यू मिळाली आपल्याला 7 11 मायनस 8 9 मिळाली. कशा पद्धतीनं या 3x प्लस y जे होतं त्यामध्ये आपण x च्या ठिकाणी x मॅट्रिक्स टाकला, y च्या ठिकाणी y मॅट्रिक्स टाकला. 3 न या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं, इथं मिळालं हा मॅट्रिक्स आहे असा. त्यानंतर हे जे 2 मॅट्रिक्स होते 2 मॅट्रिक्स आपण कंबाईन केले आणि आपल्याला इथं आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळाली. आणि ही जी आलेली व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू म्हणजेच आपल्या क्वेश्चन मध्ये झेड मॅट्रिक्सची व्हॅल्यू आहे. बघा सी मॅट्रिक्स जी व्हॅल्यू आलेली आहे 7 11 मायनस 8 9 हे आपल्याला क्वेश्चन मध्ये झेड इक्वल टू मॅट्रिक्स म्हणून दिलेला आहे. म्हणून या मॅट्रिक्सच्या ठिकाणी मी व्हॅल्यू टाकतो झेड, कारण ती व्हॅल्यू झेडची आलेली आहे. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. आपण काय घेतलं होतं LHS 3x प्लस y, RHS मध्ये आपल्याला झेड मिळालं. म्हणजे 3x प्लस y इक्वल टू आपोआप आपल्याला झेड मिळालं. मी 3x प्लस y सिम्प्लिफाय करत गेल्यानंतर लास्टला झेडच मिळतंय. त्यामुळे आपल्या आन्सर हे जे प्रूव्ह करायला सांगितलं होतं ते प्रूव्ह मिळालं आपल्याला. आलं का लक्षात आता हे? हो Yes, सर. sir. हो सर. Third सर example. पाठीमागचं दाखवा सर. काय झालं? पाठीमागचं. पाठीमागचं पेज म्हणजे क्वेश्चनच आहे रे. सर थर्ड सांगा सर. हा थर्ड क्वेश्चन. बर. बर. पाठीमागचं पेज म्हणजे हेच. हेच. बोला, बोला. क्वेश्चन Question काय आहे? If A आवाज येतो का? डबल यायला सर.
हा, बघा बघा आता. आता. if A सर स्क्रीन दिसत नाही. हा, हा, ठीक ठीक आहे. आहे. आवाज अजूनही डबल येतोय ना? हा सर डबल B ची ऑर्डर n क्रॉस P be two matrices, then AB equal to CIK आणि त्याची ऑर्डर असेल M क्रॉस P. त्याची ऑर्डर असेल M क्रॉस P. हे झाले का लिहून? हो सर झाले सर. ओके. त्याच्या पुढं आता बघा एक्झाम्पल वरून तुमच्या बरेच क्लिअर होऊन जाईल. आता फर्स्ट एक्झाम्पल घेतोय. ए हा एक मॅट्रिक्स आहे. समजा त्याची ऑर्डर 3/2 आहे. बी मॅट्रिक्स आहे, त्याची ऑर्डर 2/1 आहे. सर्वांनी लिहते. ए मॅट्रिक्स त्याची ऑर्डर त्याच्याच खाली लिहिली 3/2. बी मॅट्रिक्स त्याची ऑर्डर 2/1. आता या दोन मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन होते का नाही कसं चेक करणार हो? A मॅट्रिक्सचा कॉलम आणि B मॅट्रिक्सचा रो. हा, ए मॅट्रिक्सचा कॉलम म्हणजे हा 2 झाला आणि बी मॅट्रिक्सचा रो म्हणजे हा 2 झाला. हे दोन्हीही सेम आहेत, याचाच अर्थ इथं ए आणि बी या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन होत आहे. मग मल्टिप्लिकेशन ए बी मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला एक मॅट्रिक्स मिळणार आहे कोणता तरी. त्या ए बी मॅट्रिक्सची ऑर्डर काय असेल तर काय करायचं, हे जे आपण सेम जे आहे आतलं कॉलम आणि रो ते सोडून राहिलेलं म्हणजे 3 3 आणि दुसऱ्याचा कॉलम म्हणजे 1. ए बी प्रॉडक्टचा ऑर्डर असेल 3/1. या पद्धतीने त्याची ऑर्डर झाली. किंवा अजून एक एक्झाम्पल बघा. एक्स मॅट्रिक्स आहे, हे आहे 2/3. वाय मॅट्रिक्स आहे, वाय मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 3/2. आता सांगा या दोन्हीची मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन होते का? हो सर कारण इथला 3 आणि हा 3 दोन्हीही समान आहेत म्हणून त्याची मल्टिप्लिकेशन तर होणारच. आणि मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीने करणार, एक्स वाय प्रॉडक्ट आणि त्याची ऑर्डर काय असेल 2/2. 2/2. बरोबर आहे. पहिल्यातला रो दुसऱ्यातला कॉलम म्हणजे 2/2. म्हणजे मिडलला हे जे दोन असतात ते तेवढे घ्यायचे नाहीत आपल्याला. जे पहिल्या आणि शेवटचा, थोडक्यात हा पहिला आणि यातला शेवटचा, हे दोन्ही कंबाईन घेतले का आपल्याला त्याची ऑर्डर मिळते म्हणजे 2/2. ही त्या एक्स वाय प्रॉडक्टची ऑर्डर झाली. आता तुमच्या लक्षात आलं ऑर्डर कशा पद्धतीनं प्रॉडक्टची ऑर्डर सुद्धा काढता येते ते. कारण प्रॉडक्ट आल्यानंतर आपल्याला त्याबाबत त्याची ऑर्डर आपल्याला मिळते. दोन्ही एक्झाम्पल झाल्यानंतर आता नेमका त्याचा प्रॉडक्ट कशा पद्धतीनं करायचा ते बघूया. लक्ष द्या आता.
बघा एक्झाम्पल, एक मॅट्रिक्स आहे, एक सिंगल मॅट्रिक्स घेतो मी, A इक्वल टू 1 2 3 हा एक मॅट्रिक्स आहे. बी मॅट्रिक्स घेतो 0 1 6. आता याच्या ऑर्डर सांगा बघू मला पटपट. ए ची ऑर्डर काय हो? 1/3. 1/3. बी ची ऑर्डर 3/1. 3/1 3/3. आणि 1 कॉल. मग एबी मॅट्रिक्स ऑर्डर काय असेल? 1/1. 1/1 बरोबर आहे. हे 3 आणि हे 3 समान आहे म्हणजे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन होतं. माईक बंद करा. 1 आणि 1 हे त्याची ऑर्डर झाली, म्हणजे 1/1 त्याची ऑर्डर. याचाच अर्थ तिथं एकच एलिमेंट असणार आहे, एक रो आणि एक कॉलम, म्हणजे एकच एलिमेंट असतो त्या ठिकाणी. आणि तो कशा पद्धतीने असेल ते बघूया आता. मल्टिप्लिकेशन, दोन मॅट्रिक्स घेतो 1 2 3. हा ए मॅट्रिक्स लिहिला. बी मॅट्रिक्स आहे 0 1 6. सर्वात महत्वाचं हे लक्षात ठेवा आता. 1 2 3 0 1 6. आता हे मल्टिप्लिकेशन करताना कशा पद्धतीनं करायचं बघा. 1 into 0. हा आहे या पहिल्या मॅट्रिक्सचा पहिला रो, पहिल्या, आणि हा आहे दुसऱ्या मॅट्रिक्सचा पहिला कॉलम. पहिल्यामध्ये पहिला रो आणि दुसऱ्यामधला पहिला कॉलम. पहिल्या रो मध्ये किती एलिमेंट आहे तो? 3. 3. दुसरा जो आहे मॅट्रिक्स त्याचे कॉलम किती आहेत? सॉरी, एलिमेंट किती आहेत त्या कॉलम? पहिल्या मॅट्रिक्स मध्ये 3 एलिमेंट आहेत पहिल्या रो मध्ये, आणि दुसऱ्या मॅट्रिक्सच्या पहिल्या कॉलम मध्ये सुद्धा किती एलिमेंट आहेत? 3 एलिमेंट. बरोबर, म्हणजे इथं सुद्धा 3 आहेत, इथं सुद्धा 3. आता काय करायचं बघा. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन घेताना पहिल्या रोन या पहिल्या कॉलमला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे यातला पहिला एलिमेंट आणि या कॉलम मधला पहिला एलिमेंट या दोन्हीचं सुरुवातीला मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे कशाच मल्टिप्लिकेशन? 1 into काय असेल? 1 into 0 म्हणजे मल्टिप्लिकेशन. आता मध्ये साइन टाकतो मी प्लस, मध्ये साइन टाकतो प्लस. आता सेकंड एलिमेंट यातल्या कॉलम मधल्या सेकंड एलिमेंटला मल्टिप्लाय करायचा, म्हणजे 2 into 1. 2. 2 into 1 2. बरोबर आहे. परत प्लस. आता तिसरा एलिमेंट या रो मधला कॉलम मधल्या तिसऱ्या एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं, 18. म्हणजे 3 18. बरोबर आहे. मॅट्रिक्स कम्प्लीट. मी काय केलं? AB is equal to 20. पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करताना काय केलं? पहिल्या एलिमेंटनं पहिल्याला मल्टिप्लाय, त्या दुसऱ्यानं दुसऱ्या कॉलम मधल्या एलिमेंटला मल्टिप्लाय, तिसऱ्यानं तिसऱ्या कॉलम मधल्या एलिमेंटला मल्टिप्लाय, आणि प्रत्येक एलिमेंट मल्टिप्लाय करताना सर्वांची ऍडिशन करतोय, आणि विच इज इक्वल टू आपल्याला त्याचं व्हॅल्यू मिळेल 0 + 2 + 18 म्हणजे 20. म्हणजेच आपल्याला एबी जो मॅट्रिक्स मिळाला तो 20 मॅट्रिक्स मिळाला. 20 नंबरचा 1/1 मॅट्रिक्स मिळाला फक्त, ज्यामध्ये 20 म्हणजे एकच नंबर आहे. एक नंबरचा अर्थ ते एका रो मध्ये आणि एका कॉलम मध्येच आहे. म्हणजे आपण जसं याच्यावरून ऑर्डर वरून याच्यावरून जे ऑर्डर काढलेली आहे ती इथं मिळाली बघा 1/1 मल्टिप्लिकेशन केल्यानंतर.
म्हणजे डायरेक्ट सुद्धा ऑर्डर लिहिता येतेच आणि याच्यावरून सुद्धा आपल्याला ती ऑर्डर आपोआप येतेच. लक्षात आलं? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय करायचं या पद्धतीने. पहिल्याला मल्टिप्लाय, दुसऱ्याला मल्टिप्लाय, तिसऱ्याला मल्टिप्लाय आणि सर्वांची मध्ये इथं बेरीज करायची. बेरीज करून जे मिळणार आहे ते आपलं आन्सर असेल. बोला, हे लिहून घ्या आता. सर्वांनी लिहून घ्या. बोला काय अडचण असेल तर. प्लस कसं काय आलं नाही, इकडे 20 कसं काय आलं? 0 + 2 2 2 + 18 किती येतं? 20 येतं सर, पण तिथे प्लस कसं काय झालं म्हणजे? अरे मल्टिप्लिकेशनचा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचा मी रूल सांगितला तुम्हाला. पहिल्या रो पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं या प्रत्येक एलिमेंटला आणि सर्वांच्या मध्ये हे प्लस साइन घ्यायचं. हा आपला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचा रूल. प्रत्येक ठिकाणी तसंच करणार आहे आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनला. आता लक्षात येते का? मल्टिप्लिकेशन करताना तिन्ही एलिमेंटच्या तुमचा ब्रेक होतोय मध्ये मध्ये. हो सर येतोय. आवाज ब्रेक होतोय का? हो सर. हे लिहून घ्या सर्वांनी. झाले का सर्वांचं? येस सर. आता एक्झाम्पल कशा पद्धतीने विचारले जातात ते बघूया आता. क्वेश्चन, if A equal to matrix 3 4 -2, सेकंड रो आहे 2 1 0. हा A मॅट्रिक्स आहे. त्यानंतर B मॅट्रिक्स दिलेला आहे कॉमा देऊन. B मॅट्रिक्स आहे 2 -1 3 4 0 2. 2 -1 3 4 0 2. Then find AB. त्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलंय. क्वेश्चन सर्वांनी लिहा. A equal to 3 4 -2 2 1 0. B आहे 2 -1 3 4 0 2. रूल व्यवस्थित एकदा आपल्या ह्याच्यामध्ये बसवा. एकदा रूल लक्षात आला का कोणतंही एक्झाम्पल कितीही मोठं असलं तरी आपल्याला मल्टिप्लिकेशन करता येते. वाटल्यास आता हे अजून एक हे एक्झाम्पल सर्वांनी लक्ष द्या. त्यानंतर लिहा AB equal to
मी सुरुवातीला आता ए मॅट्रिक्स जो दिलेला आहे तो लिहितो 3 4 -2 2 1 0 हा ए मॅट्रिक्स दिलेला आहे ए ला इथं ए लिहिला त्यानंतर बी मॅट्रिक्स लिहायचा इथला मल्टिप्लिकेशनचा इथं मल्टिप्लिकेशन साइन टाका किंवा नाही टाकलं तरी त्या दोन्ही मध्ये मल्टिप्लिकेशन साइन असतं हे लक्षात ठेवायचं दुसरा मॅट्रिक्स बी चा आहे 2 -1 3 4 0 2 2 -1 3 4 0 2 हे ए इंटू बी च्या फॉर्मॅट मध्ये लिहिलं दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आता हे दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन होतंय का नाही पहिला जरा चेक करूया पहिल्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे हो 3/2 रोजची संख्या किती आहे 3/2 दोन रो आहेत फर्स्ट रो सेकंड रो पहिला 2 येणार ना 2/3 आणि कॉलम किती आहेत 3 3 कॉलम आहेत 2/3 झालं तसं इथं सांगा सेकंड मॅट्रिक्सला 3/2 3/2 झाला म्हणजेच इथला नंबर आणि इथला नंबर या दोन्ही मॅट्रिक्सचे इथं समान झाले याचाच अर्थ त्यांचं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन होतं हे जर समान नसतील तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन होत नसतं आणि त्या जो एबी मॅट्रिक्स मिळणार आहे त्याची ऑर्डर असते यावरून असते 2/2 त्याची ऑर्डर एबी ची असणार 2/2 हे तर आपल्याला त्या जनरल कंडिशन वरून मिळालं आता सिम्प्लिफाय करूया विच इज इक्वल टू सर्वांनी आता व्यवस्थित लक्ष द्या त्यानंतर सॉल्व करा आता ए मॅट्रिक्स आणि बी मॅट्रिक्स ए मॅट्रिक्सचा फर्स्ट रो हा आहे या पहिल्या रोनं बी मॅट्रिक्सच्या पहिल्या कॉलमला सुरुवातीला मल्टिप्लाय करूया पहिल्या रोनं पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय मग काय होईल सांगा ह्या 3 न 2 ला मल्टिप्लाय केलं किंवा मी इथं हे करतोच 3 न 2 ला मल्टिप्लाय केलं 6 प्लस मध्ये साइन प्लस घ्यायचं परत 4 न या 3 ला मल्टिप्लाय केलं 12 बरोबर आहे प्लस या -2 न 0 ला मल्टिप्लाय केलं 0 चे हे काय कॅल्क्युलेटर वरती लगेच पटपट करू शकता तुम्ही 3 × 2 6 3 न 2 ला मल्टिप्लाय 4 न 3 ला मल्टिप्लाय -2 न 0 ला हे या पद्धतीने आपल्याला लिहिलं हा झाला आपला पहिला एलिमेंट कोणता एलिमेंट झाला हा पहिला एलिमेंट झाला आता पहिल्या रोनं या पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय केलं इथं लिहिलं आपण आता या पहिल्या रोनं दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय दुसरा कॉलम कोणता इथं -1 4 2 आहे रो तोच आहे हाच रो आहे फक्त कॉलम आपला दुसरा कॉलम असणार आहे हा कॉलम आता मल्टिप्लाय करून इथे लिहिलंय आपण आता आपल्याला काय करायचंय दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय इथंही आपल्याला हे 3 एलिमेंट आहे इथंही 3 एलिमेंट आहेत म्हणजे मगाच्या नुसारच आपण मल्टिप्लाय करू शकतो या 3 न -1 ला मल्टिप्लाय करायचं पहिल्या एलिमेंटला या किती येईल -3 हा एलिमेंट आता दुसरा एलिमेंट आहे म्हणून त्याच्यामध्ये गॅप टाकून दुसरा एलिमेंट लिहायला लागलोय आपण 3 आणि -1 -3 आता यातला दुसरा एलिमेंट यातल्या दुसऱ्या एलिमेंटला मल्टिप्लाय 4 × 4 16 प्लस यातला तिसरा एलिमेंट यातल्या तिसऱ्या एलिमेंटला मल्टिप्लाय -2 × 2 -4 -4 म्हणजे पहिल्या या रोन आपण
दुसऱ्या मॅट्रिक्सच्या पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय केलं, दुसऱ्या कॉलमलाही मल्टिप्लाय केलं. आता पुढे तिसरा कॉलम आहे का हो दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये इथं? नाहीये. म्हणजे पहिला रो त्या दोन मॅट्रिक्सला फक्त आपण मल्टिप्लाय करू शकलो आणि हे दोन एलिमेंट आपल्याला मिळाले. म्हणजे जो मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचा आहे त्यातला पहिला रोचा स्ट्रक्चर संपला आपलं. आता घ्यायचं सेकंड रो. पहिला रो झाला, पहिल्या रोला लिहिलं. आता सेकंड रो लिहिताना आपण इथं लिहायचं आहे. सेम प्रोसिजर, या रोनं पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं, इथं लिहायचं, आणि याच रोनं दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं, इथं लिहायचं. जसं आपण वरच्या रोला केलं होतं तसंच खालच्या रोलाही करायचं. मग सांगा मला, या 2 न या 2 ला मल्टिप्लाय केलं तर 4. या 1 न 3 ला मल्टिप्लाय केलं तर 3. तिसऱ्या एलिमेंटनं या तिसऱ्याला मल्टिप्लाय केलं, 0 न 0 ला 0. हा झाला आपला तिसरा एलिमेंट. आता याच रो न आपण या कॉलमला मल्टिप्लाय करूया. म्हणजेच बघा, या 2 न -1 ला मल्टिप्लाय केलं, -2. परत या दुसऱ्या एलिमेंट न दुसऱ्याला मल्टिप्लाय केलं, 1 × 4 4. तिसऱ्या एलिमेंट न तिसऱ्याला मल्टिप्लाय केलं, 0 × 2 0. म्हणजे पहिल्या रो न दोन्ही कॉलमला मल्टिप्लाय केलं, हे दोन वरचे एलिमेंट मिळाले. दुसऱ्या रो न दोन्ही कॉलमला मल्टिप्लाय केले, हे दोन एलिमेंट मिळाले. आणि हे आपलं ऍडिशनचा हा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचा जो होता तो कम्प्लीट झाला. आणि आता आपण याचं आन्सर लिहूया, विच इज इक्वल टू, आता ऍडिशन करून घ्या बघू. 6 + 12 + 0 18 18. -3 + 16 - 4 4 16 - 3 - 4 किती येत आहे? +8. 9 + 9 -1. कॅल्क्युलेटरचा यूज करा ना मग. जर तोंडी येत नसेल तर 2 + 3 बेरीज 5 येत नसेल तर कॅल्क्युलेटर वरती करा, मग काय अडचण आहे. परत खालचा बघा, 4 + 3 + 0 7 7. -2 + 4 + 0 +2 झाला. हा आपल्याला AB प्रॉडक्ट मिळाला. दोन मॅट्रिक्सचा जो प्रॉडक्ट आहे तो AB या पद्धतीने आपल्याला मिळाला. -1 येते सर. 9. कुठं? 18 - 1 7. बघा, हे 16 आहे. 16 मधून 3 वजा केले 13 झाले. या 13 मधून हे 4 वजा केले 9 मिळाले. मायनस कुठून येणार तिथं? बरोबर आहे का? 16 मधून 3 वजा केले 13. 13 मधून 4 वजा केले 9च राहिले ना. किंवा कॅल्क्युलेटर वरती टाका तुम्ही. -3 टाका, +16 प्लस ब्रॅकेट मध्ये -4 टाका, इक्वल टू करा. तुम्हाला ते 9च येणार तिथं. ते बदलणार नाही तसं. चेक केलं का बघा परत एकदा. हो सर. येते का मग? 9च येते का? Yes, sir. हा सर 9 येते. हे आपला त्याचा प्रॉडक्ट मिळाला. या पद्धतीने आपण हा प्रॉडक्ट रूल आहे. आता याचे अजूनही एक्झाम्पल बघितल्यानंतर आता बरीच एक्झाम्पल बघायचे आहेत. हे पहिले एक्झाम्पल आपलं झालंय. फक्त काय, पहिल्या रोनं दोन्ही कॉलमला मल्टिप्लाय, दुसऱ्या रोनं दोन्ही कॉलमला मल्टिप्लाय, आणि मध्ये ऍडिशन साइन घ्यायचं. वरच्यावर एक्झाम्पल सॉल्व्ह करत गेलं का तुम्हाला प्रोसिजर सोपी वाटत जाईल ते. बरं, ठीक आहे. तोपर्यंत आपल्याला आजची प्रेझेंट द्या सर्वांनी. सर हा, गिव्हन लिहायचं आहे का सर याला? लिहा की गिवन प्रत्येक ठिकाणी लिहायचंच.
आपल्या त्या स्टेप आहे डिस्क्रिप्शन देताना नेहमी गिवन देऊनच स्टार्ट करायचं कुठलीही गोष्ट, मग फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल किंवा तुमचं मेकॅनिकचं प्रॉब्लेम्स असतील. गिवन कंडिशन लिहायच्या, त्यानंतर आपलं काय असेल तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. प्रेझेंट बघा. रोल नंबर 1, प्रेझेंट. 2 प्रेझेंट. हे लिहून घ्या बरं का एक्झाम्पल. 3 प्रेझेंट. 4 प्रेझेंट. 5 प्रेझेंट. 6 प्रेझेंट. 7 प्रेझेंट. 8 प्रेझेंट. 9 प्रेझेंट.